13 वर्षाच्या मुंबईच्या एका मुलीची केस होती आणि ती ज्या मुलाच्या रिलेशनशिपमध्ये होती तो काहीतरी 25 वर्षाचा होता आणि त्या मुलग्याला अट्रॅक्शन काय फिजिकल गोष्टींचं. माझ्याकडे एक 13 वर्षाच्या मुंबईच्या एका मुलीची केस होती आणि ती ज्या मुलाच्या रिलेशनशिपमध्ये होती तो काहीतरी 25 वर्षाचा होता. 13 वर्षाची मुलगी 25 वर्षाचा मुलगा आणि तो सगळं दारू हे सगळं त्या मार्गामधला होता आणि ती एवढी होती की ती घर सोडून जायला तयार होती. आणि मग अशा वेळी काय वाटतं सगळ्या मुलांना की माझे आई बाबा म्हणजे माझे दुश्मनच आहेत. ती नेहमी क्लासमध्ये पहिली येणारी विद्यार्थिनी 90% 70% वरती आली आणि त्या मुलग्याला अट्रॅक्शन काय फिजिकल गोष्टींचं. कारण त्यालाही माहिती होतं काय 13 वर्षाच्या पोरगीसोबत माझं लग्न होणार नाही, पण ही त्या प्रेमामध्ये आंधळी झालेली होती. ह्याच्यावरती परिणाम फक्त त्या मुलावरच होतो, त्या मुलीवरतीच होतो असं नाही, अख्खी फॅमिली डिस्टर्ब होती त्यांची. बरोबर आहे. म्हणजे तर मग त्या वडिलांनी हात उगारला, काय झालं, मी म्हटलं हात उगारून नाही होणार आहे. मग ते आधीच तुमच्यापासून कुठेतरी थोडीशी दूर गेली आहे मनानी, मग ते तुम्ही हात उगारला की ती अजून जाणार आहे. म्हणून ना ते पॅरेंट्समधलं आणि ह्याच्यातलं ते जे कनेक्शन आहे ना ते आपल्याला अबाधित ठेवता आलं पाहिजे. जे नको तो आपल्यामध्ये हे असतो की म्हणजे पालकांमध्येही की नाही माझी मुलगी वडिलांना खूप घाबरते, ही प्राऊडली सांगायची गोष्ट नाही आहे. भीती असावी पण ती आदरयुक्त भीती असावी, हे पालकांनीही लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यात तर आतीचा ओपननेस आला, सोशल मीडिया आला, मग ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली मोबाईल झाले, मग ते मोबाईल तिकडेच दुसरंच सुरू असतं. इथे पालकांचा रोल आहेच आहे, त्याच्यानंतर शाळेचाही रोल महत्त्वाचा आहे की नाही ठेवलं पाहिजे, बघितलं पाहिजे, वॉच राहिलाच पाहिजे. त्याला ऑप्शन नाही. म्हणजे आम्ही काय आमच्या मुलांचं स्वातंत्र्य घालवायचं का नाही, स्वातंत्र्य घालवणं इज डिफरंट पार्ट. किंवा ह्याच्यामध्ये ना समाजामध्ये त्याचं कुठेतरी काय म्हणू आपण की ते काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे.